आणि ओशिवरा पोलिसांनी जे कोर्टात शपथपत्र दिले ते शपथपत्र पुन्हा कोर्टात दिलं। मात्र आता हे खोटं असून पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी दिशा सालियनचे वडील आणि वकिलांची आहे। या संदर्भात नेमकी प्रताप सरनाईकांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। नाही बघा, नाही हिअरिंग झालेली नाही, ती हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती त्या तारखेच्या दरम्यान ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं। खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियनचे केस बंद करत असताना ओशिवरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं। तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवीन चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून आहे। तर या संदर्भात रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। तर कारण आम्ही नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही, तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून, राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून, बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते। आता पोलीस प्रशासनानेच म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठेतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठेतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर लोकांची तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो। क्लीन चिट नाही हो, क्लीन चिट नाही म्हणता येणार। सरकारकडून SIT गठीत झाली आणि SITनी तो निर्णय दिला की दिशा सालियन प्रकरणात ना कुठं लैंगिक अत्याचार झाला ना कुठं तिचा घातपात झाला। म्हणजे इतक्या वर्ष ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअरच उभं राहू नये, तो कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो, पक्ष म्हणून आम्ही बघत नाही, पण ज्या वेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी संयमानं प्रतिक्रिया दिली होती आणि सांगितलं होतं की माझा याच्यामध्ये दोष नाही, शेवटी सत्य जनतेसमोर येणार। आता क्लीन चिट हा शब्द जो तुम्ही काढला, असं असतं की ते सरकारमधले आमच्या मंत्री आहेत आणि मग SITने क्लीन चिट, मग SITने सांगितलं यात काही तथ्य नाही, मग ते क्लीन चिट असा शब्द आपण ग्राह्य धरला असता। पण या प्रकरणावरून एकच लक्षात येतं, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता।